मला तो खूप भरलेलं थिएटर आणि खूप टाळ्या वाजतायत त्या अनुभवापेक्षा त्या रिकाम्या थिएटरचा अनुभव मला खूप अजूनही असा विलक्षण अंगावर शहारे आणणारा होता की चित्रपटाचा पडदा मोठा, माझं चित्रपट लागले, मी दिसतोय आणि खुर्च्या, रिकाम्या खुर्च्या. हे बघ, नटाला वेग कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा लगाम त्याच्या हातातच नसतं. चित्रपटागणित शिकताना आणि तुम्हाला नव्याने काही गोष्टी कळायला लागतात. आणि मागे वळून पाहिलं की आपण केलेले चित्रपट आपल्यालाच आवडत नाहीत. ती गिधाडं तुमच्या कलात्मकतेशी त्यांना काहीही घेणं देणं नाही. चित्रपट निर्माण करेपर्यंत, तो डीसीपी बनेपर्यंत मी जीवाचं प्राण करून त्याच्यावर प्रेम करून तो सिनेमा करतो. नंतर तो प्रोडक्ट होतो, त्याचं काय बाकीच्या लोकांना काही घेणं देणं नाही, पडलेली नाही. तो चित्रपट चालतो नाही चालतो त्याचं, म्हणजे लोकांनी जर म्हटलं की चालतोय किंवा आवडला लोकांना, तर तो विचार करेल की 2 शो आणखी वाढवायचे का नाही. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज हा नवीन वर्षाचा पहिला आमचा एपिसोड आहे. तर तुम्हा सर्व प्रेक्षकांचे आणि सबस्क्रायबरचे खूप खूप स्वागत आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि आज आमचे पाहुणे आहेत नागेश भोसले. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुझं अभिनंदन अशासाठी की तू भूमिका साकारलेल्या ॲडम ग्रीव्स दिग्दर्शित अनुजा ह्या लघुपटाची 180 लघुपटातून, म्हणजे जगभरातून ज्या एंट्री झालेल्या, त्याच्यातून ऑस्करच्या अंतिम फेरीसाठी, म्हणजे आता ती पुढे तुमचं नामांकन जाहीर होतीलच, पण अंतिम फेरीसाठी निवड झालेली आहे. ज्या क्षणी ही बातमी आली तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? मला रात्री 1:30 वाजता एक फोन आला. ते तिकडे रात्र असते आणि ते लोक तेव्हाच काम करतात. तेवढ्या रात्री काय फोन आला म्हणून मी तो कट केला. मी झोपेत होतो, मला तो परत फोन आला. तो ॲडमचा होता. अच्छा, खुद्द दिग्दर्शकाचा. तो म्हणाला की वी हॅव बीन सिलेक्टेड फॉर द ऑस्कर्स आउट ऑफ दिस मेनी फिल्म्स. आणि मग मी त्याला कॉंग्रॅच्युलेट वगैरे केलं. फार काही रिएक्ट झालो नाही, थोडासा झोपेतही होतो. नंतर ते थोडा वेळ लागला ते पचनी पळायला. आणि मग बायकोला उठवलं, म्हटलं अगं ऑस्करला सिनेमा शॉर्ट फिल्म सिलेक्ट झाली आहे, त्याच्यात मी काम केलंय. बायको म्हणाले कामच केलंयस ना, बनवलेलं नाहीस ना, झोप. आयला म्हटलं हे पहिली थोडी रिएक्शन आली. आणि ते ऍक्च्युली ती रिएक्शन आली ते फार बरं झालं की नाहीतर मी उगाच एक्साइट खूप झालो असतो आणि म्हणजे जणू काही फारच तीर मारलाय असं. पण ऍक्च्युली ते इंडियन कनेक्शन आहे. तो आपली जी भारताकडनं जाणारी जी एंट्री आहे ती सिलेक्ट नाही झाली, लापाता लेडीज. पण मग आता भारताचं काहीच नव्हतं ना त्या या वर्षीच्या ऑस्कर मध्ये. तर म्हटलं चला ऍटलिस्ट काहीतरी इंडियन कनेक्शन या वर्षी आपलं आहे. आणि ते एक आनंदाची बाब आहे. इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज आणि अर्थात बरंही वाटलं, छान वाटलं. म्हणजे काय, पण त्याचा जो विषय आहे वस्त्रोद्योगातील बाल कामगार, बालमजुरी, याच्यावर बालमजुरी आहे. आणि दिल्लीत ते शूट केलं. इंडो अमेरिकन प्रोडक्शन होतं. 2 मुली आहेत, त्यांची गोष्ट आहे ती. आणि गारमेंट फॅक्टरीमध्ये त्या दोन्ही मुली काम करत असतात. त्यातल्या एका छोट्या मुलीची ती पर्टिक्युलरली गोष्ट आहे.
आणि त्या गारमेंट फॅक्टरीचा मालक जो असतो तो मी आहे. अच्छा. हा, तर ती काही गोष्ट आहे ती त्या तिघांमध्ये मोस्टली आहे. म्हणजे नातेसंबंधाची गोष्ट. हा, म्हणजे कसं की लहान मुलांचं त्यांचं शिक्षणाचं वय असतं. करेक्ट. हा. त्यांचं लहानपण असतं. तर जे अत्यंत गरीब मुलं जी आहेत तर त्यांचं लहानपण सुद्धा त्यांना भोगता येत नाही, त्यांना बघता येत नाही, त्यांना ते लहानपण जगायला मिळत नाही. ते काम करण्यात जातं आणि त्या मुलीचं तसं चाललंय. तेच अगदी अल्लड आहे, लहान आहे, पण तर ती फार छान, त्या ॲडमनी फार छान ती गोष्ट डिरेक्ट केली आणि खूप सजवली. पूर्वी असं वाटलं नव्हतं की ऑस्कर वगैरेला जाईल. बऱ्याचशा फेस्टिवल्सना ती सिलेक्ट झाली, ऑफिशियल सिलेक्शन झालं, काही बक्षीसही मिळाली. कुठे कुठे बेस्ट शॉर्ट फिल्म म्हणून पण ती आली बऱ्याचशा इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये. पण ऑस्करचं असं वाटलं नव्हतं. पण मला सांग की आपल्या चित्रपटसृष्टीतून तुला काय प्रतिक्रिया येत राहिल्या? कोणाचे फोन, कोणी काय व्यक्त झालं? फारसं असं कोणी काही व्यक्त झालेलं नाही अजून तरी. अरे आश्चर्य आहे. आता मीडियामध्ये तर सगळीकडे, म्हणजे तू त्याच्यात आहे ह्या अँगलनी सुद्धा बातम्या आल्या. हो, त्या अनुजाचं तर बातम्या आल्या, पण तुझं त्याचं आहे हे सुद्धा आलं. हो, फक्त काही जे जवळचे काही 4-5 मित्र आहेत त्यांनी फोन केले किंवा त्यांनी आनंद व्यक्त केला. पण असं इंडस्ट्रीतनं काय असं बरं, ते मला काही फार अपेक्षितही नव्हतं की हा, म्हणजे मी एखाद्या सिनेमात काम केलंय आणि माझंच तिकडे ऑस्करमध्ये काहीतरी घडतंय. हा, अरे पण ही सुद्धा मोठी, कसं आहे माहिती आहे, ऑस्कर हे आपलं एक सर्वोत्तम जगातला पुरस्कार आहे असं मानलं जातं. चित्रपट असेल, लघुपट असेल, इथं म्हणजे वेगवेगळे त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत. पण आपला एक मराठी कलाकार अशा पद्धतीने त्यांनी काम केलेला लघुपट ह्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचतोय, आणि तो पण जगातल्या 180 लघुपटात. आणि तुलाही कल्पना आहे की आज गेल्या काही वर्षामध्ये किंवा 10-12 वर्षात लघुपटाची जी संस्कृती आहे ती खूप डेव्हलप झालेली आहे. जेवढं चित्रपटांना स्थान आहे तेवढंच लघुपटांना स्थान आहे. आणि अशा लघुपटामध्ये जर आपला एक मराठी कलाकार, म्हणजे हे तू जे उत्तर दिलं ते आश्चर्यकारक आहे एक प्रकारे. हा, म्हणजे आता काय आहे, लोकांनी कौतुक करावं असं माझं म्हणणं नसतं कधीच. पण बरेचदा काय होतं ना की मी स्वतः समजा एखाद्या मित्राची चांगली बातमी आली, त्याचं काही अचीवमेंट आलं तर ते माहीत तर असतं आपल्याला, पण बरेचदा ते राहून जातं सांगणं, किंवा सांगत नसतील, किंवा ठीक आहे तो ओके चांगली गोष्ट आहे, ते मनातल्या मनात राहत असेल. तसं काहीतरी झालं असेल लोकांचं, शक्यता आहे. भेटल्यावर आपण अभिनंदन करू किंवा असं काहीतरी असेल. हो, पण आज सोशल मीडियाच्या काळामध्ये व्हॉट्सअपवर काही सेकंदामध्ये मेसेज माणूस पाठवू शकतो अभिनंदन म्हणून. पाठवू शकतो अगदीच. हे बघ, नाही काय असं अगदीच आले नाही असं नाही, पण तू जसं म्हणालास की एवढं ते झालंय, तसं काही झालं नाही. आणि मलाही ते तसं व्हावं असं काही वाटत नाही. कारण बघ, तो सिनेमा मला मिळणं म्हणजे मी एक हॉलिवूडची फिल्म केली होती, हॉटेल मुंबई, अँथनी महारसची. ती परत वॉरियर क्वीन नावाची एक फिल्म केली. तर त्या वॉरियर क्वीन नावाच्या फिल्ममध्ये एक अमेरिकन कॅमेरामॅन होता. तर तो इथे ते काहीतरी त्या प्रोडक्शनशी संबंधित होता. तर त्या कॅमेरामॅननी माझं नाव ॲडमला सांगितलं होतं. तर असं ते वेगळं कनेक्शन घडलं. म्हणजे एखादं काम केलं की ते काम केलं की दुसरं काम मिळतं, चांगलं काम केलं की चांगलं असं काहीतरी होतं. तसं ते झालेलं होतं. आणि मी दिल्लीला जाऊन काम केलं. दिल्लीला शूटिंग होतं, त्याचं काम केलं. त्याने थोडेफार पैसे पण दिले मला, आणि मला बरं वाटलं. त्यांचं काम करण्याची टेक्निक आणि त्यांची पद्धत फार वेगळी आहे आणि चांगली आहे.
मग इथे ते मुद्दा तो संपला होता. हा, तू तुझ्या भूमिकेतून बाहेर आला. हा, बरोबर आहे ना. हो, तेवढ्यापुरतं ते झालं, ते संपलं होतं. लगेच ते ऑस्करचं आल्यामुळे आता त्याचं किती आपण त्याचा हे करायचा. पण तुला मी विचारतो, आता ऑस्करचा विषय चाललाय म्हणून बघ, आशुतोष गोवारीकरच्या लगानंतर म्हणजे 2001चा जो सिनेमा आहे, म्हणजे आता 24 वर्ष झाली, तर त्यानंतर आपल्या एकाही चित्रपटाला ऑस्करला विदेशी चित्रपटाच्या विभागामध्ये नामांकन मिळालेलं नाहीये. आपल्याकडनं एंट्री जाते, जशी लापता लेडीजची गेली, गली बॉयची 1 वर्ष गेली, अशी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तरी कुठल्या भाषेत, वेगळ्या भाषेतल्या चित्रपटात एक भाषा आपण निवडतो. गुजराती चित्रपट गेला, कधी आसामी चित्रपट गेला, कधी मराठी, पण आपण नामांकनापर्यंत सुद्धा पोचत नाही. माझा असा प्रश्न आहे, आपण आपल्याकडे दरवर्षी 1,500 ते 2,500 चित्रपट निर्माण होतात वेगळ्या भाषांमध्ये, पण आपण ऑस्करचं नामांकन सुद्धा नाही मिळू शकत. तू स्वतः एक दिग्दर्शक सुद्धा आहेस, बरोबर, नुसता अभिनेता आहे असं नाही आहे, बरं तू सगळ्या माध्यमातून काम करतोयस, केलेलं आहे. मी तुझं जे विजन आहे, की तुझी जी वाटचाल आहे ती अशी एकसुरी नाही आहे, ती अशी वास्ट आहे. मग आपण काय नाही नामांकन मिळू शकत? तुझं एक दिग्दर्शक म्हणून, अभिनेता म्हणून, आपल्या क्षेत्रातला वावर म्हणून तुझं काय मत आहे? आता बघ, मी काही आपली इंडस्ट्री आणि आपल्या सिनेमा क्षेत्राबद्दल, म्हणजे पर्टिक्युलरली इंडियन सिनेमाबद्दल भाष्य करण्याचं माझी तेवढं हे नाही आहे. आय एम नॉट. हां, ठीक आहे, ही नम्रता झाली. नम्रता नाही, पण नाही. हां, ठीक आहे, इट्स अ फॅक्ट. हां, तरी माझं मत विचारशील तर सी, आपला सिनेमा सिलेक्ट होतो म्हणजे कुठल्या कॅटेगरीमध्ये होतो, तर फॉरेन लँग्वेज कॅटेगरीमध्ये. हो, है ना. म्हणजे त्यांच्यासाठी दुसऱ्या भाषेचा सिनेमा. हो, मेन सेक्शन नाहीच. मेन सेक्शनचा नाही, काही संबंध नाही. आपण खूप दूर आहोत. नाही, दूर म्हणजे नाहीच आहे. कारण तो US सिनेमा आहे, त्यांचं ते ऑस्कर आहे, त्याच्यात त्यांनी एक कॅटेगरी ठेवली आहे की एक फॉरेनचा सिनेमा आपण सिलेक्ट करून त्यांना एक देऊया बाबा दरवर्षी. आणि ते ऑस्कर इतकं मोठं आहे की आपला फॉरेनचा सिनेमा म्हणून सिलेक्ट झाला तरी ते आपल्याला हेडलाईन नसते. हा, असं वाटतं ब्रेकिंग न्यूज असते. आता जगभरात खूप सिनेमे होतात. म्हणजे एकदा एक सिनेमा होता नो मॅन्स लँड नावा. करेक्ट. हा, ज्याला ऑस्कर मिळालं. हो. आणि तेव्हा खूप वर्षाआधीची गोष्ट सांगतो. हो. तर पूर्वी आम्ही, तुला माहितच आहे, तुला पण ते माहित आहे, तू पण असायचास, वेगवेगळ्या फेस्टिवल्सना जाऊन चित्रपट बघायची. कारण अवेलेबल नव्हते डिजिटल प्लॅटफॉर्म, काहीच नव्हतं, इंटरनेट नव्हतं. तर फेस्टिवल्स मध्येच चित्रपट बघायला मिळायचे. मग बर्गमन असो किंवा फेलेनी असो, ह्यांचे चित्रपट आम्हाला कसे बघायला मिळाले, तर ह्या फेस्टिवल, आपला इफी असेल किंवा इतर काय असतील किंवा बाहेर गावी जाऊन सुद्धा आपण बघितलेले आहे. बरोबर आहे ना. तर त्या वर्ल्ड सिनेमाकडे बघताना आपला आपली जी स्टाईल आहे, इंडियन स्टाईल, गाणी, इमोशनल ॲस्पेक्ट्स, म्हणजे पूर्वी पूर्ण सिनेमा फक्त गाण्यांवर असायचा आणि शेवटी एक छोटीशी गोष्ट असायची, काहीतरी क्लायमॅक्स असावं. मग तिथून होत 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 तर वी आर स्टील, मला असं वाटतं की वी आर स्टील ग्रॅज्युएटिंग. अच्छा. हां, है ना. हां, तर ते स्पीच म्हणणं जे आहे किंवा तो जो विचार, बरं, ऑस्करमध्ये आलेले जे खूप उच्चतम सिनेमे आहेत त्यातले काही दिग्दर्शक सोडले, तर काही सिनेमे सोडले, तर ते काही फारच ग्रेट आहेत अशातला मुद्दा नाही, है ना. बरोबर. आता टायटॅनिकला खूप ऑस्कर मिळाले. तर त्याच्या टायटॅनिक
ची गोष्ट फार, ती सिनेमा ग्रेटच होता, मेकिंग फारच ग्रेट हो. होतं. तर ती जी तंत्रशुद्धता आहे, ती टेक्नॉलॉजी जी आहे, ती अजूनही आपण शोधतोय. आता आपल्याकडे बाहुबली आणि असे सगळे सिनेमे येत आहेत, पण तरी ते बघताना असं वाटतं की नाही रे, अजून जरा बाकी आहे, अजून जरा बाकी आहे, ते जे अजून जरा बाकी आहे ना, यस, तर ते जेव्हा अजून जरा बाकीची जी दूरी है वो जब कम होगी ना, तो शायद कुछ हो जाएगा. पण सध्या तू फार कमी दिसतोस पडद्यावर म्हणजे आता कमी म्हणजे तुलनेत काय गती वेग कमी केला का? हे बघ, नटाला वेग कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा लगाम त्याच्या हातातच नसतं. अच्छा, हे पण एक आहे. कारण मी जर माझ्या कामाचा वेग वाढवतो असं म्हटलं तरी तू मला काम तर दिलं पाहिजे. करेक्ट, बरोबर आहे की नाही? तर कदाचित आता असं असेल की खूप बघून बघून लोक मला कंटाळले असतील. बरं, लोक कंटाळत नसतात किंवा त्यांना आवडतं किंवा नाही आवडतं असं नाही, हे इंडस्ट्रीज सगळं ठरवते. तर असं अजिबात नाहीये की पण मी थोडंसं आता आणखी चूझी झालोय. अच्छा, पूर्वी काय मी सगळंच करायचो. म्हणजे मी पश्चिम महाराष्ट्रातले चित्रपट पण करायचो. मग मी इकडे अमोल पालेकर वगैरे वगैरे, राम गोपाल वर्मा, प्रियदर्शन, सगळं करायचो. जे येईल ते करायचो. आता मी जरा थोडस चोखंदळ म्हणणार नाही, पण जरा मला आवडलं पाहिजे, माणसं बरी असत. कारण की अरे, चांगला सिनेमा सापडतच नाही रे शोधून. ही मोठी है ना, मोठी ट्रॅजेडी. तर आणि हे ठरवायचं कसं की आता समजा तू दिग्दर्शक किंवा निर्माता आहेस, तर माझ्याकडे ते एअरपोर्ट मध्ये ते असतं ना मशीन, की तुझ्याकडे काही मेटल आहे का ते बघण्यासाठी. तर तसं माझ्याकडे असं काही मेटल किंवा असं यंत्र नाही आहे की हा दिग्दर्शक उत्तम आहे, हा बरोबर, असं नाहीये ना. आपल्याला विश्वासच ठेवायला लागतो. करेक्ट, बरोबर आहे. किंवा हा निर्माता आपले पैसे बुडवणार नाही असं काही त्याच्या कपाळावर लिहिलेलं नाही. चेकबुक पण नाही बघितलेलं, पासबुक पण आपल्याला बिलीव्हच करायला लागतं. तर ते आता मी जरा तपासतो, वेळ घेतो की नक्की चित्रपट होणार आहे का, तो प्रदर्शित तरी होणार आहे का, पैसे तरी मिळणार आहेत का, किंवा कथा कशी आहे, आपलं काम बरं आहे का, असं थोडंसं बघतो. फार त्याच्यात असंही नाही की हेच करीन आणि तेच करीन. शेवटी माझा उदरनिर्वाह पण याच्यावरच आहे. असं नाही की माझे काही वेगळे धंदे आहेत, बिझनेसेस आहेत, हॉटेल वगैरे उघडलेलं नाही मी अजून. तर म्हणून कदाचित कमी झालं असेल. पण आता तू पैशाचा विषय काढला, आता 35 वर्ष झाली तुला इंडस्ट्रीमध्ये. पण एक काळ असा होता, म्हणजे तो आता तसे दिवस नाहीत असं म्हणतात. म्हणजे आता म्हणे कॉन्ट्रॅक्ट असतं, पैसे बुडत नाहीत, पण पूर्वी हमखास चौथा हप्ता बुडायचा. आजही उडतात की पैसे. कॉन्ट्रॅक्ट करून पैसे बुडण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं असेल, पण ते अजिबात बुडतच नाही असं नाही, ते बुडतात. बरं, काय आहे रे, इंडस्ट्री वाईट आहे असं माझं म्हणणं नाही. इंडस्ट्री वाईट नाहीच आहे, इट्स अ विशियस सर्कल. निर्माता येतो उत्साहाने, त्याचा जो अभ्यास आहे चित्रपट सृष्टीचा, तो नसतो त्याच्याकडे. एक्झॅक्टली, हा मोठा प्रॉब्लेम आहे ना. तर तो उत्साहाने येतो, पैसे असतात त्याच्याकडे. बरं, ते पैसे किती आहेत, पर्याप्त आहेत का, ते अगदी टोकाला जाऊन ते संपेपर्यंत पुरणारे आहेत का, ह्याचा अंदाज त्याला नसतो. हा एक भाग झाला. दुसरा, आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये जसं वर्षानुवर्ष खूप चांगलं काम करणारे दिग्गज कलाकार, दिग्दर्शक सगळे परंपरा आहे, तशी निर्मात्यांना लुबाडणाऱ्यांची पण परंपरा आहे. खरं ना. म्हणजे ते निर्माते शोधत असतात की हा गटला आता, इतका बकरा, हा गळाला लागला, मग त्याला सोलायचं कसं. तर
हे सगळं ते सर्कल आहे. हा आणि मग तो निर्माता त्यांच्या गळ्याला लागला हा की त्याचं भलं तर कधी होतच नाही, त्या सगळ्यांचं भलं होतं, पण तो परत येत नाही. फक्त मुद्दा माझा एवढाच असतो की ही जी मंडळी आहे यांना एक लक्षात असायला, अजूनही इतक्या वर्षानंतर सुद्धा मराठीत असे कॉर्पोरेट स्ट्रक्चर असलेल्या कंपनीज मराठी चित्रपटासाठी कमी आहेत. हा नाही आहे तसं म्हणा. हा बरोबर आहे. हा आणि मराठी चित्रपट सृष्टी ही बऱ्याच अंशी इंडिव्हिज्युअल निर्मात्यावर अवलंबून आहे. हो खरं आहे. तर तो इंडिव्हिज्युअल निर्माता जर संपला, एक दिवशी संपेल ना असे जर त्याला, तर मग चित्रपट सृष्टी बंदच होईल ना, कोणी कामच करणार नाही. सगळ्यांची जी त्याला काय म्हणतो चूल आहे ती बंद होईल. हे तुला असं म्हणायचं आहे का, जसं अभिनय प्रशिक्षण संस्था असते, पटकथा लेखन प्रशिक्षण निर्माता प्रशिक्षण, हे मी कायम म्हणतो. म्हणजे तुम्हाला तुझ्याकडे पैसे किती आहेत हा मुद्दा नाही. हा तुझ्याकडे तो डिप्लोमा आहे का की मला प्रोडक्शन करता येतं, चित्रपट बनवण्यासाठी काय लागतं, सामग्री, विचार, कामं, डिपार्टमेंट, त्याचा सगळा एक नॉलेज करेक्ट आहे का, असेल तर तू एलिजिबल आहेस चित्रपट निर्माण करण्यासाठी. असं एक सर्टिफिकेट असल्याशिवाय त्याला चित्रपट निर्माण करूच द्यायचा, असा काहीतरी नियम पाहिजे. पण तो नियम होणार कधी? आजही आता काय झालं माहिती, कोरोनाच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की 30% 35% चित्रपट निर्मिती कमी होईल, पण तसं झाल्याचं दिसत नाही. काय त्याला विविध कारण आहेत रे. हा म्हणजे असेही मी लोक पाहिलेत की आपले आजोबा होते, त्यांची इच्छा होती एक चित्रपट त्याच्यासाठी करायला पाहिजे आपल्याला. अरे ते गेले आजोबा, करायला पाहिजे म्हणजे काय, बरं तू करणार आहेस, काय करणार आहे, त्या काय आपलं 2 एकरचा पट्टा विकू की, त्याला काय आहे. तर प्रश्न असा आहे, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, 2 एकरचा पट्टा विक किंवा कुठनं तरी पैसे, पण ते पैसे झाडायला नाही लागत रे भाऊ. दुसरं, हो चित्रपट ही कला आहे, ती कलात्मक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला जगणं आवश्यक आहे, ती जगता आलं पाहिजे. ते तुला माहित आहे का? बरं, इतर जी मंडळी आहे, तंत्रज्ञ मंडळी, ती तंत्रज्ञ मंडळी पण असं आहे की 15-20 दिवस काम करायचं, पैसे घ्यायचं आणि जायचं. पण तो चित्रपट चांगला व्हावा, चांगली गोष्ट समाजाला देता यावी, चित्रपट सृष्टी थोडी त्याच्यामुळे आणखी पुढे जाईल किंवा रेव्हेन्यू वाढेल किंवा अशा ज्या इतर चित्रपट सृष्टीसाठी उपयोगी ज्या गोष्टी आहेत त्या होतील, असा विचार घेऊन चित्रपट होतोय का, असं ते करतच नाहीत. पैसे आहेत म्हणून, हा एक कारण झालं. दुसरं, माझ्याकडे पैसे आहेत मी चित्रपट करतो. तिसरं, मला धंदा करायचा म्हणून मी चित्रपट करतो. आणखी विविध कारणांसाठी, हिरोईन फार चांगली असते है ना, हिरोईनला भेटता येईल, करेक्ट, फोटो काढता येतील, असं कुटुंबियांना भेट करून देता येईल, असे विविध कारणांनी चित्रपट करतात हे लोक. त्यामुळे मूळ जो सिनेमा आहे, सिनेमाबद्दल विचार नाहीये. सिनेमा चांगला करण्यासाठी एक छान गोष्ट लागते, त्या गोष्टीला एक काहीतरी एक विचार असावा, त्या गोष्टीला त्याला त्याची जमिनीत ती रुजलेली असावी किंवा काहीतरी त्याचं एक एलिमेंट त्याच्यामध्ये असावा. ही सगळी थॉट प्रोसेस फार कमी लोकांकडे असते. कमी लोक आहेत मेकर्स, आणि काही फिल्म मेकर्स आहेत जे निर्माते आहेत ज्यांना हे कळतं की नाही चांगले लोक तर चांगले चित्रपटही होतात, असं काही हो नाही होतात ना, त्याशिवाय काही इंडस्ट्री जगते का. तर मला एक सांग की आता आपण जर तुझं दिग्दर्शनाकडे बघितलं, 2009 साली तू एकाच वर्षी 2 चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. गोष्ट छोटी डोंगरा एवढी आणि गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, म्हणजे दोन्ही
एकत्र शूट केले मी ते. पण चित्रपटामध्ये किती वेगळे पण 2 टोकाचे 2 चित्रपट आहे. हो. एक आहे वास्तववादी, एक आहे फुल एंटरटेनमेंट. नंतर परत 2010ला अडगुळं मंडगुळं केलं, मग पुढे आणखीन केलं. पण तो फ्लो एकदम कमी काय व्हायचं कारण म्हणजे पन्हाळानंतर तू 2च चित्रपट केले. हो. परत तेच मी सांगतो ना की असं काही नाही की मला चित्रपट करायचे नव्हते हा किंवा माझ्याकडे गोष्टी नाही आहेत हा किंवा पण त्या वेळेस इंडस्ट्रीची फेज हा आणि करेक्ट प्रोड्युसर सापडणं, हा मध्ये अशी लाट आली की काय 40-50 लाखात चित्रपट होतो, कोणी ऍक्टरची गरज नाही. ते असं निर्मात्यांना असं वाटायला लागलं की खूप कमी पैसे लागतात. तर चांगलाच म्हणून तर आता आपण ऑस्कर बद्दल बोललो ना, तर ते मी म्हटलं ना की ते कितीतरी मिलियनचं त्यांचं ते बजेट असतं. तर आपल्याकडे आता ते वाढत चाललंय. म्हणजे साऊथचे सिनेमे महाग हो. पुष्पा 2नी तर टेरिफिकच कमाई केली त्याने. हो. तर चित्रपट करायचा आहे पण व्यवस्थित निर्माता असला पाहिजे किंवा माझ्याकडे तरी तेवढे पैसे आले पाहिजेत. हा नाही का. पण तुमची जी 5 जणांची युती होती की आघाडी होती, त्यांनी ते नंतर तुम्ही काय कंटिन्यू झाली नाही काय. मध्ये शेवटी माणसं आहोत. हा ना. तर आणि आपल्याकडे एकमत होणं हा फार दुर्मिळ गोष्ट आहे. कधी कधी नाही होत एकमत, मतभेद होतात. ठीक आहे, आपल्याला सगळंच जमेल असं नाही ना. तर चित्रपट तर अजूनही करायचेच आहेत, करणार पण आहे. हो. पण जेव्हा ते सगळं काय झालंय की इतके चित्रपट केल्यानंतर पण तुम्ही प्रत्येक चित्रपटागणित शिकता आणि तुम्हाला नव्याने काही गोष्टी कळायला लागतात. करेक्ट. हा. आणि मागे वळून पाहिलं की आपण केलेले चित्रपट आपल्यालाच आवडत नाहीत. पण हे पण चांगलं पण आहे ना की अरे हे काय केलंय, असं होतं, हे करायला पाहिजे होतं किंवा ते करायला पाहिजे होतं. बरोबर आहे. मग त्याची कारण मीमांसा आपण करायला लागतो की नाही रे, मग ते झालं असतं तर हे केलं असतं, ते नव्हतं म्हणून हे करता आलं नाही. तर बरोबर आहे. हा. काही सुविधा नाही मिळाल्या, स्पॉट नाही मिळाली, काय असेल ती काय जी असेल ती, तर ती मॅक्झिमम कमी करून आता कसा चित्रपट करता येईल, मग ती करण्यासाठी सगळं येऊन बेसिकली पैशावर थांबतं रे. हे ना, माझ्याकडे कितीही उत्तम गोष्ट असली, खूप साहित्यिक त्याला मूल्य असलं आणि मी तांत्रिक बाबी माझ्या खूप छान जरी असल्या तरी त्याला पैसेच लागतात. आणि ते त्या प्रमाणात म्हणजे कसं की आता मी जर तुझ्याकडे आलो इंटरव्ह्यू करण्यासाठी, तर मी रिक्षाने आलो समजा, है ना, तर रिक्षाने आलो तर माझ्या यारी रोडवरनं तुझ्या इथे येईपर्यंत माझे साधारण 100 रुपये होतात. मी जे पायी आलो 1 तासभर आधी मला निघायला लागलं असतं, बरोबर आहे, तर मला 1 रुपया लागला नसता. आणि मी मर्सिडीज घेऊन आलो असतो तर मला किमान, कारण एक 7 ते 8 किलोमीटर आहे, म्हणजे 1 लिटर किंवा जे काही मर्सिडीजचं डिझेलचं खर्च आहे तो, ड्रायव्हर आणि ते सगळी सुविधा, तर हा जो डिफरन्स आहे, म्हणजे माझं तुझ्याकडे इंटरव्ह्यूसाठी येण्याच्या गोष्ट एकच आहे. मी तुझ्याकडे येऊन इंटरव्ह्यू करणार आहे, पण मी ती कशी करणार आहे, कसा येणार आहे, तो प्रवास मी कसा करणार आहे, तर त्यासाठी लागणारं जे यंत्रसामग्री आहे, पायी आहे, रिक्षाने येणार आहे की मर्सिडीजने की हेलिकॉप्टरने तुझ्या ऑफिसवर उतरणार आहे. करेक्ट. दॅट मेक्स
दॅट प्रोजेक्ट रिच. येस. अर्थात एखादी गोष्ट अशी असते की त्याला पैसे खूप लागत नाही. हा बरोबर आहे. एखादी गोष्ट अशी आहे की त्याला किती तुम्ही लावाल तितके कमी असतात. हो, VFX आहे, सेट लावणं खूप आहे, काही टेक्निशियन्स आहे, तुला हेलिकॉप्टर शॉट घ्यायचे, हा, पण आपल्या 10 कॅमेरे पाहिजे, सगळं पाहिजे. करेक्ट. हा, पण मराठी चित्रपटाचा व्यावसायिक पॅरामीटर जी आहे ते इतकं असं ब्लॉक आहे, चौकट आहे त्याची, हा, त्याच्या बाहेर जात नाही. हा. आणि त्याच्या बाहेरची चादर पसरवली हम्म. की तेवढे पैसे परत येत नाहीत. पण हे प्रॅक्टिकली सांगतो. हा. एखादा सिनेमा चालला तर त्याचं काही होतं, हो हो, मग तो चालतच राहतो. तो चालत राहतो, ते आपल्या हातात नाही. पण जे हातात आहे, हा. की जे दिसतं की अरे नाही रे बाबा, एवढ्या खर्चाचा सिनेमा केला तरच तो फायद्याचा होईल. हा. आणि मराठी सिनेमाचा जीव तेवढाच आहे. तर हा जीव जेव्हा मोठा होईल, हम्म. म्हणजे साऊथच्या सिनेमाचा जीव आता इतका मोठा झालेला आहे, तो मेन सिनेमा म्हणून ओळखला लागला देशामध्ये. हा, तो वेगळा भाग आहे. हो, पण हो. साऊथचा म्हणजे तो हो. रिजनल सिनेमा आहे ना. हो, ओरिजिनल, मूळ रिजनल सिनेमा तो आहे. मूळ रिजनल हो, सिनेमा आहे ना. हो, हो. तो रिजनल सिनेमा 500 कोटीचा बनू लागला. तर ही जी व्याप्ती त्याची जी मोठी झाली, एवढा झाला, तसा ज्या दिवशी मराठी सिनेमा 100 कोटीपर्यंत जरी गेला, की एवढा सिनेमा, ह्या लेवलचा सिनेमा केल्यानंतर हा. 500 कोटी येतील ह्याची गॅरंटी जेव्हा मराठी दिग्दर्शकाला आणि निर्मात्याला येईल, तेव्हा ती खरी मजा येईल. आता आपण काय 50 लाखापासून सुरू करतो, जास्तीत जास्त 5 ते 10 कोटी. 5 ते 10 फार मोठा सिनेमा झाला 10 कोटी. हो. आणि मग त्याची रिकव्हरीची गॅरंटी नाही. पुन्हा आपल्याला म्हणायचं शो मिळत नाही, हा पण एक अडचण आहे. ते सगळेच ते खूप आहे, ते विशेष सर्कल आहे म्हणालो ना मी. पन्हाळ्याच्या वेळेला तू नंतर एक गोष्ट म्हणाली, तुला कदाचित आठवत नसेल, आपण फेमस मिनीला सिनेमा बघितला. हो, बरोबर आहे. तांदेवला, ह्याला महालक्ष्मी. बोलण्याच्या भरात तू एक गोष्ट बोलला. तू असं बघ, आता तू कसा रिॲक्ट होत असते, माझ्या किती लक्षात येते. तू म्हणाला, अरे सिनेमाही मी बनवू शकतो, मी किंवा तर सिनेमा बनवू शकतो. सिनेमा बनवे पॅन ठीक आहे, पण नंतर जी ज्या प्रोसेस सुरू होते त्याला खूप अडचणी येतात. म्हणजे पब्लिसिटी म्हण, थिएटर्स मिळणं म्हण, ऑडियन्स पॅन पोचणं म्हण, टेक्निकल वर्क म्हण. करेक्ट. पन्हाळा जेव्हा मी, कारण मी तो स्वतः रिलीज केला होता. हा, बरोबर. हा. आणि पन्हाळा रिलीज करताना मी ते सगळं स्वतः जातीने, निर्माता मीच होतो. हो. त्यामुळे मलाच ते करायला लागेल. दिग्दर्शक असताना काय होतं की सिनेमा झाला ते आता निर्मात्याचं लुकआउट आहे, त्याचं कसं रिलीज करायचं. इथे तो बाब नव्हती. ते करताना माझ्या लक्षात आलं की DCP हातात येईपर्यंत, काय मी तो डिजिटल हो, की पूर्वीचे 3-4 सिनेमे मी फिल्मवर केले होते. रिअल. पन्हाळा हा माझा पहिला डिजिटल सिनेमा. हा. DCP हातात येईपर्यंत तो त्याच्या सगळ्या क्रिएटिव्ह आस्पेक्ट्स ज्या आहेत त्या आपल्या हातात असतात. मग त्याचं एडिटिंग मध्ये आपण क्रिएटिव्ह असू शकतो, मेकिंग मध्ये असू शकतो, साऊंड करताना सगळं. ती एकदा ते सगळं बनून तयार झाली, त्याची DCP झाली की मग त्याचं होतं प्रोडक्ट. तो सिनेमा राहत नाही. बरोबर आहे. हा. तोपर्यंत तो माझा सिनेमा, माझी कला, माझं कलात्मकता, माझं विजन वगैरे ते सगळं होतं. द मोमेंट तो प्रोडक्ट बनला की तो होतो कॉर्पोरेट, रिलीज करणारे, थिएटर डिस्ट्रीब्युटर्स, PR. करेक्ट. मग त्याला ही सगळी ह्या सगळ्या त्याला काय म्हणतो आपण, ते जोडले जातात टर्म्स. आणि तो आपला राहत नाही. आणि हे सगळं हँडल करणारे 90% गिधाडे आहेत. हो, मोठं विधान आहे तुझं. हो, धक्कादायक विधान आहे. धक्कादायक आहे असं माझं म्हणणं आहे. ही गिधाडं आहेत. ती गिधाडं, तुमच्या कलात्मकतेशी त्यांना काहीही घेणं देणं नाही. हो, कारण तो माझा चित्रपट असतो ना, मी केलेला, त्याच्यावर माझं प्रेम असतं.
तर त्या प्रेमाशी त्यांना धंदा आणि त्यांचा बेनिफिट. म्हणजे साधं स्टँडी मला बनवायची असेल तर एकाला विचारलं तर तो 1100 सांगतो, एकाला विचारलं तो 900 सांगतो, एकाला विचारलं तर तो 1800 सांगतो. स्टँडी तीच, डिझाईन तेच. पण निर्माता उभा राहणार आहे का? स्टँडी उभी राहील की नाही मला माहित नाही. ह्याचं त्यांना घेणं देणं नाही ना. हा, डिस्ट्रीब्युटर. हा, आता आपल्याकडे मराठी चित्रपट जसं टेरिटरीज विकल्या जातात तसं विकला जात नाही. नाही. हा, आपली एकच आहे, आपली एकच टेरिटरी आहे. आणि डिस्ट्रीब्युटरला आपल्याला निर्मात्याला पैसे द्यावे लागतात. सिनेमा शोधून दे, थिएटर शोधून दे आणि लाव. हा, असे डिस्ट्रीब्युटर्स आहेत की आपली जाहिरात सुद्धा थिएटरवर पोहोचत नाही, पोस्टर सुद्धा लागत नाही. की आता निर्माता कुठे कुठे जाणार एकटा. तर अशा असंख्य गोष्टी आहेत. बरं, ट्रेलर तरी दाखवतात का? ट्रेलर सगळीकडे जाऊन लागतोय की नाही हे कसं तू चेक करणार? नाहीच करू शकत. तेवढी मॅनपॉवर. समजा मी 200 थिएटरमध्ये चित्रपट रिलीज केला. हा, बरं, काय होतं की रिलीज करताना सुद्धा इतके कमी पैसे असतात की फार तर एका शोने आपण लावतो. हो, बरं, ते पण त्या प्रोग्रामिंग वाल्यांच्या हातात आहे की आपल्या चित्रपटाला कुठला शो देत आहेत. कधी एक सकाळी 9 वाजताचा शो दिलाय, कधी दुपारी 2चा शो लावलाय, एखादा संध्याकाळचा मिळालाय एक त्या शहरामध्ये, साताऱ्यात किंवा गडिंग्लज किंवा इकडे तिकडे. तर जिथे जिथे लागला, कुठे कुठे लागलाय याची सुद्धा लिस्ट बुधवारी येते. हो, 2 दिवस आधी. काय करणार तू? म्हणजे चित्रपट निर्माण करेपर्यंत, तो डीसीपी बनेपर्यंत मी जीवाचं प्राण करून त्याच्यावर प्रेम करून तो सिनेमा करतो. नंतर तो प्रोडक्ट होतो. त्याचं काय बाकीच्या लोकांना काही घेणं देणं नाही, पडलेली नाही. तो चित्रपट चालतो नाही चालतो त्याचं. म्हणजे लोकांनी जर म्हटलं की चालतोय किंवा आवडला लोकांना, तर तो विचार करेल की 2 शो आणखी वाढवायचे का नाही. आणि जर नाहीच चालला किंवा 4 दिवस 4 प्रेक्षक आलेच नाही, तर तो सोमवारी सुद्धा काढून टाकतो सिनेमा. कारण त्याला त्याचं रेव्हन्यू पाहिजे. प्रेक्षकच आले नाही, फुटफॉल झालाच नाही, पॉपकॉर्न खाणार कोण? खरंय. ते विशेष सर्कल आहे. मग त्यालाही दोष देता येत नाही. अरे तुझा सिनेमा चालत नाही, मी काय करू? बरं, माझं म्हणणं असं असतं की अरे आठवडाभर चालला तर 4 लोक बघतील. एक्झॅक्टली. लोक काय पहिल्याच 3 दिवसात याची खात्री नाही. बरं, जोपर्यंत तो चालायला लागतो, पब्लिसिटी होईपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, तोपर्यंत दुसऱ्या आठवड्यात चालवण्याची माझी शक्ती नसते आणि त्यांची आस्था नसते चालवायची. त्यांना चालत नाही, ते लावायला तयार नसतात. कसं चालणार? हो, ही म्हणजे जेन्युइन दिग्दर्शकाची हा दुःख आहे, जे फॅक्ट आहे. ते दुःख काय आणि फॅक्ट काय म्हणजे काय, ही परिस्थिती आहे, वास्तविकता ज्याला म्हणतात. हा, त्याच्यावर दुःख व्यक्त करायचं की काय व्यक्त, त्याने काय होणार आहे. पण दीज आर द फॅक्ट. जसे आपण फॅक्ट ठेवतो, हे सत्य हे आहे, हे सत्य आहे, असं आहे ते. आणि ते मी करून अनुभव घेऊन सांगतोय. हो, तू का नुसतं बोलत नाहीये, तू स्वतः अनुभवलेलं आहे. पण मला 35 वर्षात इंडस्ट्रीत काय बदल दिसतात तुला? माहित नाही रे. नाही, पण आता तुला पूर्वी कसं आहे की अर्ध आयुष्य झालं काम शोधण्यात, स्ट्रगल करण्यात इंडस्ट्री काय चालली वगैरे. पण इंडस्ट्री फारशी काही बदललेली नाही. आपल्याला असं वाटतं की बदललंय सगळं, पण पूर्वी सुद्धा स्टारिझम एवढंच होतं, एवढ्याच पार्ट्या व्हायच्या, एवढंच शूटिंग व्हायचं, लोक तितकीच मेहनत करायचे. आजही तेवढंच सगळं तसंच चाललंय, फक्त त्याचं स्वरूप थोडंसं ऍडव्हान्स झालेलं आहे, एवढंच. पण रिलेशनमध्ये पूर्वी माणसं सहज होती थोडी. म्हणजे
तेवढा त्रास नव्हता. मग सहज भेटायला पण नाही, समजायला पण सहज होती. म्हणजे 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 जसं आता आज मी खूप गोष्टी बोलण्याचं स्वतःला आवडतो, पूर्वी त्याची गरज भासायची नाही. का तर मी समजा एखादं स्टेटमेंट केलं आणि ते कदाचित कोणाच्या विरोधात असेल किंवा कोणाला असं वाटलं किंवा लागलं, तर त्याचा तो असा हव्वा करायचा नाही किंवा त्याला अरे तू असं कसं झालं, मग त्याचं स्वरूप मोठं व्हायचं नाही. पूर्वी अजिबातच असं नव्हतं असं मी म्हणणार नाही, पण भीती कमी वाटायची. आता कुठलंही स्टेटमेंट करताना थोडस हातचं राखून बोलतो आपण. खरंय. हा, परिस्थिती तशी आहे. म्हणजे सगळ्या बाजूने, म्हणजे पॉलिटिकली पण म्हणा किंवा माणसांमध्ये पण ते बदल झालेले आहेत. खूप पर्सनल लेवलवर माणसं घ्यायला लागलेली आहेत. आणि शेवटी पण त्याचाही कंटाळा येतो ना रे, की किती चांगलंच नुसतं किती बोलावं, नुसती मंधरणीच किती वेळ करावी. बरोबर आहे. मनातलं असलेलं बोलायचं की नाही, असा पण आता तो प्रश्न पडायला लागलेला आहे. हो, हे माणूस स्वतःला दाबू लागलाय. हो, काय करणार. कारण म्हणजे अगदी तू रस्त्याने तू ट्रॅफिक मध्ये असताना सुद्धा बघ ना, एक राग आहे प्रत्येकात मध्ये. प्रत्येक जण भांडण करण्यासाठी आतुर आहे. हो, आय डोंट नो, मला कळत नाही. भांडणाला कारणच लागत नाही आजकाल. खरंय. जरा गोष्टीवरून लोक भांडायला लागतात. तर ते हे मी बघितले. पूर्वी इतकं मला जाणवायचं नाही, आता ते जाणवायला लागलं. त्रास होतो तुला या सगळ्याचा? काय करणार त्रास होऊन? खूप गोष्टींचा त्रास होतो, असंख्य गोष्टींचा त्रास होतो. पण ते त्रास करून करणार काय? म्हणजे जसं तू सिनेमाबद्दलच म्हटलं की शुक्रवारी रिलीज होतो चित्रपट, तर शुक्रवारपर्यंत जी मेहनत माझ्या हातात आहे तो चित्रपट बरा करण्याची, रिलीज म्हणा, अगदी सगळं प्रमोशन हे ते, शुक्रवारपर्यंत ते माझ्या हातात आहे. त्याच्यानंतर तुझ्या हातातच नाही येणार आहे. म्हणजे मी तुला एखादी गोष्ट आवडेलच असं लिहून देऊच शकत नाही. म्हणजे बरोबर आहे. हा, म्हणजे जसं म्हणजे आता मी खूप मूर्खासारखं आहे हे स्टेटमेंट, पण जसं जन्मच आपल्या हातात नाही, मग काही निर्णय तुमच्या हातातच नाही. करेक्ट. फक्त त्याचे पॅरामीटर्स बरे राहतील का, बरोबर राहतील का, ते करेक्ट होईल का, सगळे त्याचा जो चौकट आहे ती करेक्ट बसेल का वगैरे, इतकं तू बघू शकतोस. बरोबर आहे. हा, पण एका पॉइंट नंतर ते बरं, मी तसा एथिस्ट आहे, त्याच्या हातात वगैरे माझं म्हणणं नाही है ना. बरोबर आहे. हा, तसं काही नसतं. हा, पण कोणाच्याच काहीच हातात नाही ना. म्हणजे 100 वेळा रोज गणपतीचं नारळ फोडून ती स्क्रिप्ट देवाला दाखवून, भरपूर मंत्रोच्चार करून, हवन करून केलेले चित्रपट दनादन पडलेत की. हो, आहे ना. चांगला मुहूर्त काढून मुहूर्त गेला, मुहूर्त सगळं. हो. तर आय एम नॉट सेइंग की ते तसं करायलाच पाहिजे किंवा ते केलं नाही म्हणून वगैरे वगैरे, असं काही नाही. हा, पण एका पॉइंट नंतर चित्रपट चालणं तुमच्या हातात नाही. आता आपण सिनेमा चालण्याचा विषय काढतोय. पुष्पा 2चं यश कशात आहे तुला वाटतं? मला माहित नाही, मी चित्रपट पाहिलेला नाही. पण एकूण तुला जे काही तुझ्या कानावर येत असेल ना, आदळत असेल ना त्या सिनेमाच्या यशाची हे नगारे, काय आहे, प्रत्येक वेळेस सिनेमा चालला हा की तो कसा चालला ह्याची विश्लेषण सगळे लोक करत असतात. हा, आणि मग परत एक
वर्ष 2 वर्ष 30 50 100 सिनेमे वाट बघतात की तो चालेल. एखादा सिनेमा चालतो रे, हो, यावर्षी तेच झालं म्हणजे तो चालला. आता काय आहे, कितीही कारणं शोधली आणि त्याच्याबद्दल मी काहीही बोललो हा तरी पुढचे येणारे 4 सिनेमे पडले की माझ्या बोलण्याचा काय त्याला अर्थ राहणार आहे का? नाही, तसं आहे ते. तसं आहे ते. हे 1 वर्ष ॲनिमल गाजवतो, 1 वर्ष पुष्पातून गाजवतो. हो, मग सगळेच का नाही चालत इतके? जर तुम्हाला सगळं विश्लेषण येतात, तुम्हाला जर सगळी कारणच माहिती आहेत, मग आणखी 5 चित्रपट चालले पाहिजेत ना त्यात ताकदीने. तसं होत नाही. नाही, याचं काय बॅरोमीटर नाहीये, हातातच नाहीये. हा है ना. फक्त तुम्ही ठोकताळे बांधू शकता, अंदाज लावू शकता, एवढंच तुमच्या हातात आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की आपल्या मनाचा सिनेमा करावा. तुला आवडतोय का? हा बरोबर आहे. तुझं टेम्परमेंट काय आहे? मासेसचा आहे की फार इंटलेक्च्युअल आहे, हा की पॅरलल सिनेमाचं आहे, की आर्ट कल्चरचं आहे, हे तुझ्या टेम्परमेंटवर अवलंबून आहे. करेक्ट. पण तू ठरवलंस तर मी आता गल्लीत गोंधळ पण केला, मी गोष्ट छोटी डोंगरा एवढी पण केली. आम्ही एकच दिग्दर्शक अशी 2 टोकं चित्रपट आहे ना. आणि तू म्हणतो तो एकाच वेळेला शूट केले. दोन्ही चित्रपट लोकांना आवडले. दोन्ही चित्रपट लोकांना आवडले. गल्लीत गोंधळ तर अजून वारंवार अजून काही बघतात बघतात लोक. तर असं काही नसतं रे. हा आणि मी फार ग्रेट आहे आणि मी फार थोर आहे वगैरे असंही काही नसतं. मी करतो ते करेक्टच आहे असं. आता नाही चालले ना माझे पण चित्रपट, हो, काय करणार त्याला? तर आता माझ्या हातामध्ये तुझ्या काही चित्रपटांची बुकलेट्स आहेत. बघ तुझ्या काही आठवणी, बऱ्या वाईट चांगल्या. ढग 2012चा चित्रपट आहे. शिवाजी लोटन पाटील, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. या मुलीला पण नॅशनल अवॉर्ड मिळालं. आणि हा सिनेमा सुद्धा 300 चित्रपटांमध्ये होता ऑस्करच्या. हा पण त्याला काही तो सिलेक्ट झाला नाही. पण धग मला चांगलाच आठवतो कारण शिवाजी जुना मित्र आहे. उपेंद्र लिमये होता या चित्रपटात. हो, हा काय उपेंद्र, उषा जाधव. उषा. गोष्ट फार छान होती, कॅमेरामॅन चांगला होता. मित्र दिग्दर्शक असला तर आपापसात काम करताना चर्चा करून खूप काही गोष्टी चांगल्या येतात बाहेर. तशातला हा एक चित्रपट होता धग. चांगल्यापैकी आठवतो मला. आरा आरा आवा आत्ता तरी थांबा, अरे बापरे. अमरापुराकडून रचित सिनेमा. यांची मुलगी दिग्दर्शक होती. हो, आणि तात्या यांच्याबरोबर मी 3-4 चित्रपट केले. पण यांच्या प्रोडक्शनचा हा चित्रपट होता. आणि यांनी मला आवर्जून बोलवलं होतं की ही भूमिका तू करावीस. अच्छा. हो. तर आणि इकडे जळगावच्या बाजूला शूटिंग करत होतो आम्ही ह्या चित्रपटाचं. आणि सगळे साधारण 1-1.5 महिना आम्ही तिकडे होतो. ह्याची पण खूप चर्चा झाली चित्रपटाची. हो, ह्याची पण भरपूर चर्चा झाली आणि खूप मजा आली होती हा चित्रपट करताना. यांची मुलगी फार चांगली हुशार दिग्दर्शक आहे, रीमा अमरापूरकर. हो. गुरुकुल. मला हा चित्रपट आठवतो कारण ह्याच्यात मी मिशी काढली होती. ते दिसतंय ते ना, तू पटकन कोणी बोलणारच नाही की तू आहेस म्हणून. पण तू कसं मिशी काढायला कसं काय द्यायला? नाही, कारण याची जी गोष्ट होती ना, हा, ती म्हणजे एका चांगल्या मास्तराची ती गोष्ट होती. मग ते जेव्हा दिग्दर्शक रोमेल जेव्हा माझ्याकडे आले होते तेव्हा ते म्हणाले की सर, इट्स अ मॉडर्न डे साने गुरुजी. हम्म. तर मी मनातल्या मनात म्हटलं की अरे
साने गुरुजी आता होणे शक्य नाही. हा, पण चांगला मास्तर, चांगला प्रोफेसर, त्याची गोष्ट. हा, पण आता मी त्यांना लगेच इमिजिएट असं काही बोललो नाही. पण मला ती आणि तो माझ्याकडे काय होतं की गुरुकुलची खासियत अशी होती की माझी इमेज जी आहे ती थोडीशी निगेटिव्ह, थोडीशी Correct. कशाला विलनचीच आहे. हो, विलनचीच आहे. हा, आणि तो माझ्याकडे आला की मला असं वाटतं सर की ही भूमिका तुम्ही करावी अरे त्या अच्छा. मास्तराची. हा, मग तर मी हा प्रश्न विचारला पण त्यांना की अरे मी असा बेकार दिसणारा, रांगडा, विचित्र चेहऱ्याचा, असा भसाडा आवाज आहे माझा, तू मला अशा सोज्वळ चांगल्या माणसाचं काम का देतोयस? तर तो मला म्हणाला की सर मला ना तुमच्यात एक चांगला माणूस दिसतो. आणि मग मी त्याला असा हात बीत पडवला, म्हटलं अरे तू बरा माणूस आहेस असं तो नाही, बरा माणूस आहे की बरा आहेस ना. माझ्यात एक चांगला माणूस दिसतो. नाही सर, मला म्हणजे तो म्हणाला की कलाकार स्क्रीनवरचं म्हणत नाही, इंडिव्हिज्युअली मला तुमच्यात एक चांगला, आणि तो जो चांगला तुमच्यातला जो माणूस आहे तो जर बाहेर आला चित्रपटात हा, तर खूप मजा येईल, असं मला एक माझं एक तसं एक त्याचं एक हे होतं. हा. मला काय चांगली भूमिका करायला मिळते तर मला का नको होती? चांगलीच भूमिका. बघ ना, तुला बुक हो. हेच आहे, तर नेहमी त्यामुळे- तुझी नाव तुझं कुठेतरी 7वं 8वं हो. 9वं. त्यामुळे अशी प्रमुख भूमिका आणि प्रमुख भूमिकेत चांगल्या, आणि तो उत्तम झाला होता सिनेमा, फारसा चालला नाही. आणि तो माझ्या वाढदिवसाच्या दिवशी रिलीज झाला होता. अच्छा, हे पण एक रॅपिड फायर 2 पैकी एक सांग. तुला वाटलं एखादं अजून एखादं उत्तर देताना एखादं स्पष्टीकरण द्यावं किंवा विधान करावं, तू करू शकतोस. नुसतंच उत्तर. ठीक आहे. तर नागेश, आता आपण रॅपिड फायर घेतोय. बघूया आता तू काय कसा व्यक्त होतोयस. वनरूम किचनचा हणम्या की कॉटन 56 पॉलिस्टर 44चा गिरणी कामगार? गिरणी कामगार. देवयानीचा सर्जेराव पाटील अर्थात आबासाहेब की हसरतीचा किशन मुरारी? हसरतीचा किशन मुरारी. काय ती स्टाईल होती रे तुझी, घराघरामध्ये तुला त्याने पोचवलं. काही म्हणाय की नाही. टीव्हीने मला बरंच काही दिलं. मी कधीच टीव्हीला नावं ठेवत नाही, कारण की माझी पॉप्युलॅरिटी अर्थात सिनेमामुळे पण झाली. काही सिनेमे माझे हिट, म्हणजे चिमणी पाखरं म्हणा किंवा गल्लीत गोंधळ म्हणा. पण टीव्ही मध्ये जसं दामिनीचा पक्या, हसरतेचा तो किशन मुरारी, तर तू तिथे देवयानीचा सर्जेराव, हे त्या वेळेस इतके पॉप्युलर झाले की मला त्या पॉप्युलॅरिटीने हातभरच लावला माझ्या करिअरमध्ये. येस. शूलचा सुधीर विनोद की दमचा जितेंद्र साळवी, जितूबाई? शूलचा सुधीर विनोद. त्याला आताच 25 वर्ष झाली. हो. काही वर्ष. दिग्दर्शन, गोष्ट छोटी डोंगराएवढी की पन्हाळा? पन्हाळा. रील की रील? म्हणजे रील म्हणजे आपण जे आता आलं ना सोशल मीडियावरची रील, आणि रील म्हणजे आपण ते शूटिंग, अरे आवडतं घ्या, तो कॅमेराचा आवाज येतोय ते असंच रील आपलं ते. हो. चित्रपट छोटा पडदा रंगभूमी? रंगभूमी. इनडोअर शूटिंग आउटडोअर लोकेशन? दोन्ही. वा. मेकअप रूम व्हॅनिटी? मेकअप रूम. काय खास आठवण एखादी? व्हॅनिटी काल आली. हा, मराठीत काल आली, हिंदीत येऊन 30 वर्ष झाली. अच्छा, ठीक आहे. हा, 30 वर्ष पण फार काही मोठा काळ नाहीये. हा. मी तेव्हापासून काम केलं जेव्हा आम्ही गोठ्यात सुद्धा मेकअप केलाय. हो. रस्त्यावर झाडाखाली सुद्धा एक छोटासा टेबल लावून त्यांनी तो रंग आम्हाला फासलेला. हा. तर मेकअप करण्यासाठी सुविधा की चित्रपटासाठी मेकअप, हा, हे समजणं गरजेचं आहे. ते जर लक्षात आलं तर मग तुम्हाला व्हॅनिटीची गरज नाही लागत. आणि आपण केलं ना म्हणजे
हा आम्ही केलेलं आहे ना, असतला भाग नाही. आजही मराठी चित्रपटात आजही प्रत्येक ठिकाणी व्हॅनिटी असतेच असं नाही. हा, कुठल्या तरी शाळेतली एखादी रूम असते मोठी, ते बेंच असतात शाळेतले बाकडे, त्याच्यावर बसून करतो की आम्ही. येस. हो, आजही करतो. घरचा डबा सेटवरचं जेवण की बाहेरून मागवतो शूटिंगच्या वेळेचं? सेटवरचं जेवण. सिंगल स्क्रीन थिएटर्स, मल्टिप्लेक्स, OTT? सिंगल स्क्रीन. एखादी खास आठवण? टाळ्या शिट्या? माझं पहिलं पिक्चर बनगरवाडी. हा, त्याला मुंबईत मराठी चित्रपट गृह कमी, हा, आणि चंदन नावाचं थिएटर आहे जो होतं, कालच पाडलं. ते बंद झालं. बंद होऊन 4 वर्ष झाली आणि कालच त्याची इमारत आणि पाडली. एक शो लागला होता हो, सकाळी 11चा. हा, कारण दिवसभर ते हिंदी. मला वाटतं धर्मेंद्रचा कुठला तरी सिनेमा. अच्छा. हा, आणि 4-5 प्रेक्षक होते फक्त. अरे अच्छा. तर खाली 2-3 बसले होते आणि वर 1-2 असतील बाल्कनीमध्ये. पण स्वतःचा चित्रपट सिंगल स्क्रीन मध्ये बसून, मला तो खूप भरलेलं थिएटर आणि खूप टाळ्या वाजतायत त्या अनुभवापेक्षा त्या रिकाम्या थिएटरचा अनुभव मला खूप अजूनही असा विलक्षण अंगावर शहारे आणणारा होता. की चित्रपटाचा पडदा मोठा, माझं चित्रपट लागले, मी दिसतोय, आणि खुर्च्या, रिकाम्या खुर्च्या, जवळजवळ माणसं नाहीत, मी स्वतःचा चित्रपट बघतोय, मोठं चित्रपटगृह. म्हणजे स्वप्न जे म्हणतो ना आपण एखादे काहीतरी करण्यासाठी जेव्हा मुंबईत येतो आणि त्याची, तर मला तो चित्रपट गृहात लागलाय आणि तो चित्रपट मी बघतोय आणि ते चित्रपटगृहाचं व्हिज्युअल अजूनही मला दिसतं चारी बाजूला. त्या रिकाम्या खुर्च्या, तो मोठे पंखे, त्या आवाजाबरोबर त्या पंख्यांचा पण आवाज. हो 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 हो. तर ते व्हिज्युअल अजून माझ्या डोक्यात आहे. माझ्यामध्ये 1100 क्षमता होती चंदनची. हो, खूप मोठं थिएटर. 1100 होती. खूप मोठं थिएटर, कॅपॅसिटी खूप होती. आणि त्यात तू 4 जण. 4-5 जण होतात. शेवटचं, वृत्तपत्र, न्यूज चॅनल की सोशल मीडिया? वृत्तपत्र. अजूनही माझ्याकडे महाराष्ट्र, आपला टाइम्स ऑफ इंडिया आणि लोकसत्ता व्हेरी गुड अजूनही येतात घरात. आता अर्थात माझ्याशिवाय कोण वाचत नाही. अच्छा. आणि बराचसा त्याचा उपयोग विविध कामांसाठी होतो. पण काही कात्रणं, काही गोष्टी, काही लेख, पूर्वी काय होतं ना, पूर्वी ती एखादी एक मोठं हे करायचं, डायरी करायची. हो हो. आणि ते लेख कापून त्याच्यात चिटकवायचे. ती सवय जुनी. हो. एखादा आवडलेला लेख किंवा एखादा महत्वाचा लेख किंवा एखादं महत्वाचं कात्रण किंवा आपलंच एखादं कात्रण किंवा आपलीच एखादी जाहिरात, ते सगळं ते बराच वर्ष माझं सुरू होतं. आता ते खूप कमी झालंय. त्याच्यामुळे ते जे वृत्तपत्र जे मी म्हणालो त्याला ते कारण आहे. तर इमोशनल आणि रेफरन्ससाठी, माहितीसाठी. तर मित्र होतं असा हा नागेश भोसले. बोलता बोलता तू खूप स्पष्ट जे काही गोष्टी सांगितल्या अपेक्षितच होत्या मला, कारण तुझा अनुभव दांडगा आहे. त्या अनुभवामध्ये चढ उतार आहेत, चिमटे आहेत, गुद्दे आहेत, मुद्दे आहेत, आणि बोलायलाच पाहिजे ना. ठीक आहे. कारण का बोललं पाहिजे, कारण आपण बोललो तर आपल्या इमोशन्स लोकांपर्यंत पोचतात. आणि इतकं म्हणजे सिनेमाचं जग बाहेरून जेवढं ग्लॅमरस आहे ग्लॅमरस, पण ते इतकं सोपं नाही आहे. बरोबर. तर ते सोपं नाही
त्यातलं जे काय अवघड आहे ते सुद्धा तू व्यक्त केलंस. तू आज आमच्या ऑफिसला आलास आणि मनमोकळेपणे गप्पा केल्या, याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये आमची पुढचे पाहुणे कोण असतील याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.